व्हिडिओमध्ये मेकअपची ऑर्डर असल्यामुळे सिस्टरला तिच्यासोबत आली आहे. सो लेट्स सी आपण पाहूयात आणि काय काय स्टे ट्यून. तर मॉर्निंगला सकाळी 9 वाजता आम्ही लोकेशनवर जाण्यासाठी निघालो. तशी ती एरवी एकटीच जाते, बट एवढ्या लांब कॅबचा इश्यू असल्यामुळे तिने भैया, मी आणि तिची एक फ्रेंड असं 4 जण आम्ही निघालो होतो. आणि तुम्ही पाहताय तसं आम्ही लोकेशनवरती आत्ता पोचलो आहे. आणि तुम्ही ॲम्बियन्स पण पाहू शकता, खूप छान आणि क्लीन होतं. आणि आता आम्ही रूममध्ये आल्यानंतर तिने जे पण मेकअपसाठी काय लागतं ते सगळं सेट करून ठेवलं होतं. ती तिथे थोडेफार फोटो काढत होती. आणि भैयाचं असं होतं की गरम होतं आहे, त्यामुळं त्यांनी नंतर आम्हाला रूम चेंज करून दिली. ACची रूम घेतली आणि ब्राईडच्या रिक्वायरमेंटनुसार ती मेकअप करते आहे. नारायणगाववरून रिटर्न येताना आम्ही हॉटेलला थांबलो आणि ऊन तुम्ही पाहू शकता, प्रचंड ऊन होतं. आणि हॉटेलच्या एंट्रीलाच हा एलिफंट होता की जो रिअली किती होते हे डिसाईड करण्यातच 5 मिनटं गेले. पण तो ॲक्च्युली फेक आहे, त्याचे काम फक्त स्विंग करत होते. त्यानंतर 4 वाजता मी घरी आले. विदिन 20-50 मिनिट्समध्ये मी उरकून रेडी झाले आणि सारथीच्या, माझ्या फ्रेंडचं लग्न होतं, सारथी नाव आहे तिचं. मग तिच्या लग्नाला गेले. सगळे कॉलेजचे फ्रेंड ऑलमोस्ट काहीतरी फार नव्हते, ऑलमोस्ट क्लासमेट सगळेच होते. खूप छान वाटलं सगळ्यांना, खरंच खूप छान वाटलं भेटून. रियुनियनवाला वाईब होता तो. आणि अशा प्रकारे सगळ्यांना टाटा बाय बाय करून साक्षी आणि मी तिच्या घरी गेलो. बिकॉज ऑफ सारथीचं लग्न लेट लागल्यामुळे उशीर झाला होता, त्यामुळे मला घरच्यांनी तिच्या घरी थांबायला सांगितलं होतं. आणि ट्रॅफिकचा इश्यू असल्यामुळे ते थोडे लेट आले. त्यांनी मला तिच्या घरीच पिक केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, बाय.